नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण वाळवे तालुक्यातील इटकरी गावामध्ये आलो आहोत. श्री बाळासाहेब भानुसे यांचा हा ऊसाचा प्लॉट आहे. तर ह्या ऊसाचा प्लॉट सर्वसाधारण आता 7 ते 8 कांड्यापर्यंत आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकताय. 10 फुटापर्यंत आपल्याला हाईट दिसते. ग्रोथ वगैरे खूप छान आहे. तर त्यांनी या प्लॉटचं कसं नियोजन केलं आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया. नमस्कार. नमस्कार. लागण तारीख किती आहे आपल्या? लागण तारीख 1 एप्रिलला आपण लागण केलेली आहे. कांडीची केली का रोपाची केली? नाही, कांडीची केली. कांडीची हा, एक 2 डोळ्याची कांडी. 2 डोळ्याची कांडी केली. उसाला आपण बेसल डोसला काय वापरलं होतं? बेसळ डोस काय मी वापरलेला नव्हता, बर परंतु हे लागण केली आणि नंतर आपण ह्याला समर्थ ॲग्रोटेकची आळवणी घातली. हे पहिल्या 3 आळवणी घातले. 3 आठवड्यांनी एक हलका डोस दिला आणि मला काही भरणी करता आली नाही, बाळ भरणी करता आली नाही. बाळ भरणी न करता डायरेक्ट डायरेक्ट मोठी भरणी केली. मोठी भरणी केलेली आहे. आणि हे समर्थ ॲग्रोटेकचे 3 आळवणी मी घातल्या आहेत. एका आळवणीचा खर्च 1500 ते 1600 रुपये खर्च येतो एका आळवणीचा. बरं, आणि हे समर्थ ॲग्रोटेकचेच मी हे शेड्यूल घेतलेले आहे, त्यामुळं हा प्लॉट माझा आतापर्यंत ह्यो आहे. समर्थ ॲग्रीमार्ट मधून आपण आळवणी आणले, त्याचा खर्च, फवारणीचा खर्च किती अंदाज येतोय? फवारणीचा खर्च सर्वसाधारण 2 ते 2500 रुपये खर्च येते. 2 एकराला? हा, 2 म्हणजे एकर. सर्वसाधारण 1200-1400 रुपयाच्या आसपास हा, फवारणी. हा, आणि एक आळवणीचा खर्च सर्वसाधारण एकरी 1500 रुपये. 1500 रुपयाच्या आसपास येते एक आळवणी. तर हा प्लॉट मित्रांनो पूर्ण ऐन थंडीमध्ये आपल्याला ही कांडीची लागण आहे. आणि आज तारीख आहे 18 जुलै ना? हा, 18 जुलै. तर सर्वसाधारण 5-5.25 महिने हा प्लॉट झालेला आहे. हा, 6.5 तर महिन्यामध्ये 7 ते 8 कांड्या 7 ते 8 कांडे आपल्याला बघायला मिळतात. बघायला मिळतात. आणि ऊसाची जाडी वगैरे अतिशय चांगली आहे. जाडी चांगली महत्वाचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 8 कांड्या 8 आहे. कांड्याच्या आसपास ऊस आहे. 7 ते 8 कांड्या आहे. आणि ह्या प्लॉटनं आपल्याला पूर्ण हिवाळा म्हणजे कडक हिवाळा हा, आणि कडक उन्हाळा कडक उन्हाळा, अशी दोन्ही ऋतू ह्याला पावसाळा फारसा मिळालेला नाही. पावसाळा तरी पण बिलकुल अतिशय चांगला प्लॉट डेव्हलप झालेला आहे. कुठेही पाण्याचा किंवा उन्हाळ्याचा ट्रेस जाणवत नाही.